नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व जी.आर. शासन निर्णय असणार म्हणजेच की 28/3/2026 रोजीचे जे काही सर्व जी.आर. शासन निर्णय असणार ते सर्वच्या सर्व शासन निर्णय जी.आर. आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमकी जी.आर. शासन निर्णय कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी.आर. आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा हा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की सन 2025 ते 26 करिता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनेअंतर्गत MEMS कार्यान्वित रुग्णवाहिकांवरील आवर्ती खर्चासाठी निधी मंजूर करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे। माहे फेब्रुवारी 2026 चे 70% देयके यामध्ये असणार आहे। चला तर यानंतरील जी.आर. आपण पाहूयात। यानंतरचा जी.आर. आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत महासंचालक आरोग्य सेवा पुणे या कार्यालयाच्या हिवताप नियंत्रण कार्यक्रम स्थानिक क्षेत्र 22/10/5219 व हिवताप नियंत्रण कार्यक्रम राज्य क्षेत्र 22/10/06/11 या लेखा शीर्षकाअंतर्गत सन 2025 ते 26 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून निधीचे पुनर्विनियोजन पुनर्वितरण करून निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत उपसंचालक परिवहन आरोग्य सेवा पुणे येथील प्रशासकीय अधिकारी व त्यांच्या नियंत्रणाखालील 8 सेवा व्यवस्थापक विभागीय कार्यशाळा परिवहन एकूण 9 यांना आभासी वैयक्तिक ठेव व लेखा प्रशासक म्हणजेच की व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट ॲडमिनिस्टर म्हणजेच VPDA म्हणून घोषित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय आहे। यानंतरचा जी.आर. हा महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता वन महोत्सव या योजनेच्या लेखा शीर्ष 24/06/8551 अंतर्गत नवीन बाब प्रस्तावांच्या अनुषंगाने निधी वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे। विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता सामूहिक पातळीवर ठोस वनरोपण कार्यक्रम लेखा शीर्ष 44/06/04/92 अंतर्गत निधी वितरण करण्याबाबत। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025 ते 26 चे अनुदान वितरण जी.आर. दिनांक 28/3/2026। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना विमा कवच सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत कैलासवासी श्री योगेश पाराजी जाधव सहशिक्षक। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक सन 2025 ते 26 या वर्षामध्ये आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धेत सहभागी निधी वितरण करण्याबाबतची दिनांक 28/3/2026। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक सन 2025 ते 26 या वर्षामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शालेय व इतर क्रीडा स्पर्धेसाठी निधी वितरित करण्याबाबत जी.आर. दिनांक 28/3/2026। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक अखिल भारतीय नागरी सेवा खो खो स्पर्धा 2025 ते 26 आयोजनासाठी निधी वितरण जी.आर. दिनांक 28/3/2026। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांना निधी वितरित करण्याबाबत लेखा शीर्ष 22/04/5682। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक केंद्र पुरस्कृत PM श्री म्हणजेच PM स्कूल फॉर रायझिंग इंडिया योजनेसाठी SNS स्पर्श ही प्रणाली लागू करण्यासाठी केंद्र शासनाने सन 2025 ते 26 मध्ये मदर सँक्शन म्हणून मंजूर केलेला केंद्र हिस्सा व त्याच प्रमाणात राज्य हिस्सा रक्कम अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय आहे। चला तर यानंतरील जी.आर. शासन निर्णय आपण पाहूयात। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025 ते 26 चे अनुदान वितरण जी.आर. दिनांक 28/3/2026।
यानंतरचा GR सिमिलर आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025 ते 26 चे अनुदान वितरण करण्याबाबत GR दिनांक 28/3/2026. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्षण कार्यक्रमासाठी अनुसूचित जाती उपाययोजना SCP चौथा हप्ता वितरित करण्याबाबत केंद्र हिस्सा, त्यास समरूप राज्य हिस्सा. यानंतरचा GR मित्रांनो पाहू शकता की सिमिलर आहे. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्षण कार्यक्रमासाठी अनुसूचित जमाती उपाययोजना तसे म्हणजेच TSP सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षातील चौथा हप्ता वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे राष्ट्रीय स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग तसेच प्रावीण्य मिळवणाऱ्या राज्यातील खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यासाठी निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 28/3/2026. विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. शीर्षक प्रधानमंत्री कुसुम घटक ब या योजनेअंतर्गत पुरवणी मागणीद्वारे मंजूर सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील सौर कृषी पंपासाठी महावितरण कंपनीस निधी वितरित करण्याबाबत लेखा शीर्ष 28/10/09/92. विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. शीर्षक विभागीय स्तरावरील मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक 4 पदमपुरा छत्रपती संभाजीनगर 2 मुलींचे शासकीय वसतिगृह पुष्यनगरी छत्रपती संभाजीनगर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह जुने पदमपुरा छत्रपती संभाजीनगर तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नवीन पदमपुरा छत्रपती संभाजीनगर या 4 शासकीय वसतिगृहांचे एकत्रीकरण करून 1002 क्षमतेच्या युनिट 4 वसतिगृह इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे प्रधानमंत्री कुसुम घटक ब या योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील सौर कृषी पंपासाठी महावितरण कंपनीस निधी वितरित करण्याबाबत लेखा शीर्ष 28/10/09/92. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे शासनाच्या विविध सेवांचे सुलभीकरण म्हणजे GPR अंतर्गत शासकीय आदिवासी वसतिगृह प्रवेश प्रक्रियेतील सुधारणांबाबत GR दिनांक 28/3/2026. यानंतरचा GR या ठिकाणी आपण पाहू शकता की गृह विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे अंतिम सेवा ज्येष्ठता सूची महासंचालक न्यायिक व तांत्रिक महाराष्ट्र राज्य यांच्या अधीनस्थ न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी गट ब या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 1/1/2021 दिनांक 1/1/2022 व दिनांक 1/1/2023 व दिनांक 1/1/2024 स्थिती अंतिम सेवा ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग. शीर्षक आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षातील निधी वितरित करण्याबाबत GR दिनांक 28/3/2026. विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग. शीर्षक एकत्रित परिवीक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रम 10 CPTP 10 मधील परिवीक्षा दिन अधिकाऱ्यांना गट अ संवर्गातील बाल विकास प्रकल्प अधिकारी व तत्सम पदांचा स्वतंत्र कार्यभार देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग. शीर्षक आहे सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी टूल किट उपलब्ध करून देण्यासाठी वित्तीय सहाय्य व दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार योजना निधी वितरित आणि खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व GR होते सर्वचे सर्व GR हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आणि याबद्दलचे ज्या काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला सर्व GR शासन निर्णय सर्व समजलेच असतील आणि याबद्दलच्या ज्या काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.